ऑल राईट मंडळी. सो सध्या संपूर्ण जगामध्ये वादळ घेऊन आलेलं आहे पुष्पा 2 आणि या वादळामध्येच अत्यंत अमेझिंग अशा एका मराठी सिनेमाचा टीझर ड्रॉप झालेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे जिलबी. ट्रस्ट मी या सिनेमाला घेऊन मी थोडी उत्सुक आहे, कारण या डार्क, इंटेन्स क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स या जॉनराचे सिनेमे मला खूप आवडतात आणि हे सिनेमे मराठीमध्ये जास्ती बनत नाहीत. जेव्हा जेव्हा बनतात तेव्हा मी त्यांच्याकडे अगदी असं टक लावून बघत असते, यांच्या सगळ्या अपडेट्स घेत असते. ऑनेस्टली स्पीकिंग, ज्यावेळेला जिलबीचं मोशन पोस्टर आलं होतं, त्यावेळेला ना लिटरली माझा मूड थोडासा असा ऑफ झाला होता. कारण ना मला असं वाटलं, की का नाही एफर्ट्स घेतले गेलेत म्हणजे हे मोशन पोस्टर बनवण्यासाठी. आय मीन कम ऑन गाईज, मराठी सिनेमासृष्टीतले 2 सगळ्यात ताकदीचे अभिनेते ऑन स्क्रीन फर्स्ट टाईम या सिनेमामध्ये येतात. आय एम सॉरी, मला जर का करेक्ट करा. जर का इथून मागे प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांनी सोबत काम केलं असेल, तर माझ्याकडनं तरी तो सिनेमा नाही, म्हणजे मी कुठे असं पाहण्यात नाही आलंय. तुम्ही एखादा सिनेमा बघितला असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पण पहिल्यांदा असं होतं, की 2 इतके मोठे दिग्गज कलाकार ना सोबत येऊन काम करताय. तर त्या 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 फिल्मचं प्रमोशन तितकं तगडं व्हायला पाहिजे, तितकं त्याची एक हाइप क्रिएट करायला पाहिजे. आता तुम्ही 17 जानेवारीला हा सिनेमा रिलीज करताय, बरोबर. त्याच्यामुळे तोपर्यंत बऱ्यापैकी पुष्पाचं वादळ हे थोडं शांत झालेलं असेल. कारण आता सध्या सुद्धा लिटरली पुष्पाच्या स्क्रीन सगळीकडे आहेत. तर मला असं वाटतं, की अजून तुमच्याकडे वेळ आहे, म्हणजे अजूनही थोडंसं प्रमोशनसाठी प्लीज एफर्ट्स घ्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आणून हा सिनेमा पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बाकी आता एकंदरीत मला हा टीझर कसा वाटलाय ते मी पटापटा सांगणार आहे. आता जिलबी या सिनेमाचं जे नाव आहे जिलबी, ते का ठेवण्यात आलं असेल हा ज्यावेळेला मी विचार केला, तेव्हा मला असं वाटलं, की मे बी या सिनेमाची कथा जी आहे ती एकदम जिलबीसारखी वेटोळे-वेटोळे जशी असते जिलबीचे वेटोळे, तशीच गुंतागुंतीची असणार आहे आणि मग आपल्याला थ्रू आउट द सिनेमा ती सगळी गुंतागुंत सोडवायची आहे, बिंग अ प्रेक्षक ऑफ कोर्स. सो त्यामुळे कदाचित हे नाव ठेवलं असेल किंवा जिलबीला घेऊन काहीतरी एखादं वेगळं काहीतरी कथानकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तो एक प्रॉप ठरू शकतो. त्याच्या अवतीभोवती काहीतरी गोष्ट घडणारी असू शकते. एकंदरीत माझा असा अंदाज आहे. सिनेमाची स्टोरी आपल्याला अशी जाणवते आता सध्या. एक मुलगी आहे, तिचा तिथे मर्डर होतो सिनेमामध्ये आणि मग पोलीस सगळे जे आहे, पोलीस यंत्रणा ती तो मर्डर कोणी केला ते सगळं त्या शोधात आहे. एकंदरीत या सगळ्यांमध्ये ना आपल्याला स्वप्नील जोशी सुद्धा एक विजय करमरकर या पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसतोय. का कुणास ठाऊक मंडळी, तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का? पण ना स्वप्नील जोशी मला असं थोडासा विलन टाइप जाणवतोय, म्हणजे अशा निगेटिव्ह वाइब्स देणारा. मे बी लाइक एखादा भ्रष्ट पोलीस ऑफिसर कसा असतो, तसा मला जाणवतोय. आय एम नॉट सो शुअर येट, पण एकंदरीत मला त्याचे ओव्हरऑल हावभाव, चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स आणि संवाद हे सगळं बघून मला ते जाणवतंय. आता स्वप्नील जोशीबद्दल जर का बोलायचं झालं ना मंडळी, तर मला असं वाटतं अत्यंत ताकदीचा अभिनेता आहे तो मराठी सिनेमासृष्टीतला. आतापर्यंत त्याने बाप सिनेमे आपल्याला दिलेले आहेत आणि इथून मागे जर का त्याचं मला सगळ्यात जास्त डार्क, डीप, इंटेन्स थीममधलं कुठलं काम आवडलं असेल, तर ते समांतर या वेब सीरीजमधलं होतं. जेन्युइनली ती वेब सीरीजमध्ये शिवीगाळ वगैरे थोडीशी जर का वगळली, तर बाकीची कथा वगैरे सगळं खूप सुंदर त्यांनी रचलं होतं. मला समांतरमधलं स्वप्नील जोशीचं काम लय आवडलं होतं. आणि जर का शिवानी सुर्वेबद्दल बोलायचं झालं, कारण ती सुद्धा या सिनेमामध्ये असणार आहे, तर तिचं वाळवीमधलं काम मला खूप आवडलं होतं. छोटा रोल तिच्या वाट्याला आला होता, पण तिने कमालीचा तो मला असं वाटतं पुल आउट केला होता. आणि एकंदरीतच मला असं वाटतं, की आता प्रसाद ओक या व्यक्तीचं नाव जेव्हा-जेव्हा मी घेते ना, तेव्हा मला प्रचंड अभिमान वाटतो. कारण धर्मवीर आणि धर्मवीर भाग 2 या दोन्ही सिनेमांमध्ये आनंदजी दिघे यांची भूमिका ज्या पद्धतीने प्रसाद ओकने साकारली आहे ना, ताकदीचा अभिनेता आहे राव. आणि मला जेन्युइनली असं वाटलं हे दोन्ही सिनेमा बघितल्यानंतर, की प्रसाद ओक यांचा जन्म ना स्वर्गीय श्री आनंदजी दिघे साहेब यांचाच रोल प्ले करण्यासाठी झालेला असावा. कारण काय कन्व्हिन्सिंगली त्याने काम केलं यार त्या दोन्ही सिनेमांमध्ये. म्हणजे कमालीचं. आणि त्याच्याचमुळे मी ह्या सिनेमाचं ज्यावेळेला चर्चा सुरू झाली ना, तेव्हाच मी खूप एक्सायटेड होते, की यार फायनली काहीतरी वेगळ्या धाटणीचा एक सिनेमा येतोय आणि वेगळ्या कथानकाला घेऊन येतोय. नाहीतर वारंवार तेच बघून ना इतका कंटाळा येत होता मराठी सिनेमाच्या ट्रेलर्स आणि टीझर बघून. पण फायनली आता काहीतरी एक वेगळं येणार आहे आपल्या सगळ्यांसमोर. जिलबी हा सिनेमा आपल्या सगळ्यांसमोर 17 जानेवारीला येणार आहे सिनेमागृहामध्ये. या सिनेमाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलेलं आहे आणि मी याच्यापूर्वी यांचं कुठलं काम नाही पाहिलंय. सो अगेन आय डोंट नो म्हणजे कशा पद्धतीने सगळं असणार आहे. सो ओव्हरऑल मला टीझर ज्या पद्धतीने कट केलाय ते आवडलं. म्हणजे ती जी डार्क इंटेन्स थीम जी एक तो जो एक हळू तो जो हाईप क्रिएट होतो टीझरच्या शेवटपर्यंत तो खूप व्यवस्थितपणे क्रिएट होतो आणि यू फील दॅट एनर्जी. सगळ्यात महत्त्वाचं तर बॅकग्राऊंड स्कोर. आय लव्ह द बीजीएम. म्हणजे ज्या पद्धतीचं ओव्हरऑल टीझरमधनं ते आपल्याला वाइब देत आहे ना, आय थिंक सिनेमागृहामध्ये
बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने बॅकग्राऊंड स्कोरमुळे या सिनेमाला खूप हेल्प होणार आहे. या सिनेमाचे निर्माते आहेत आनंद पंडित आणि रूपा पंडित. कथा, पटकथा आणि संवाद लिहिलेले आहे मच्छिंद्र बुगडे यांनी आणि मला असं वाटतं, की हा सिनेमा कदाचित थोडासा वेगळा ठरू शकतो आणि कदाचित हा सिनेमा जास्त प्रेक्षकांना आवडू शकतो. कारण त्यावेळेला जर का तुम्ही पाहिलं ना 17 जानेवारीच्या आसपास तर इतर कुठचा खूप असा मोठा लय बाप असा कुठला सिनेमा नाही येणार आहे. तर आय थिंक ही एक चांगली स्ट्रॅटेजी असणार आहे मेकर्सकडनं. बाकी क्राईम, थ्रिल, सस्पेन्सच्या या एक आगळ्या-वेगळ्या जॉनरमध्ये मराठी सिनेमासृष्टीने परत एकदा हात घातलाय. त्याच्यामुळे मला नक्कीच हा सिनेमा बघायला आवडेल. जाता तर मी इतकंच म्हणेन, की मला या चित्रपटाचे संवाद खूप आवडले. स्पेशली हा डायलॉग. माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज. एकदा सुरू झालं ना, मुळासकट सगळं बाहेर काढेल. अँड आय थिंक मला असं वाटतं जे आपण वारंवार असं म्हणत होतो ना, की वेगवेगळं काहीतरी मराठी सिनेमासृष्टीने ट्राय करायला पाहिजे. सो आता हळू ते बदल घडताना दिसतायत. चांगलं वाटतंय, बरं वाटतंय ते बघून. सो या एकंदरीत हा होता माझा रिव्ह्यू या टीझरला घेऊन. मी तर प्रचंड एक्सायटेड आहे बाबा जिलबीला घेऊन. तुमचं काय मत आहे? ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि या सिनेमाचं नाव जिलबी का ठेवलं असावं यार? द्या ना, काहीतरी क्वर्की आन्सर्स द्या ना मला कमेंट सेक्शनमध्ये. मला आवडतील तुमच्या फनी कमेंट्स वाचायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.